चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कवने अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साकर अवघी गोड. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कवने अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, पाहता अवगुण मिळेची ना, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. अभंग 3 चरणाचा आहे आणि 3 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी सज्जन या पदाला 4 उपमा दिल्यात. सगळ्यात महत्वाचं असं आहे, वर्णन पाहिलं तर वर्णन संतांचं आहे, पण जगद्गुरु तुकोबरायांची भाषा जर पाहिली तर तुकोबरायांनी या अभंगामध्ये संत या शब्दाची कुठेही वाच्यता केली नाही. संत या पदाचं संबोधन जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगामध्ये दिलंच नाही. 3ही चरणामध्ये जर पाहिलं तर चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कवने अंगा, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, पाहता अवगुण मिळेची ना. बघा या अभंगामध्ये संत हा शब्द आलाच नाही, फक्त एक शब्द आला म्हणजे सज्जन. आता तेवढा समन्वय करतो आणि पुढे जातो. ऐका, सज्जन या पदासाठी आम्ही वर्णन ऐकल्याबरोबर सज्जन या शब्दाला कोण्या शब्दामध्ये कन्वर्ट करतो? संत या शब्दामध्ये कन्वर्ट करतो. संत, सज्जन हा शब्द डोळ्यासमोर आला की संत. मी थोडा व्यवहार सांगतो, ऐका. थोडं मोकळं बोला, कारण तुमचा माझा रोजचा परिचय आहे आणि कीर्तन सुटल्यावर तर आहेच आहे. मग थोडं मोकळं बोला, ऐका, उत्तर द्या. राम म्हटल्याबरोबर कोणता राम डोळ्यासमोर आला तुमच्या? कोणते कोणते राम? दशरथी राम. बघा, राम परशुराम आहेत, दशरथी राम आहेत, आणि अजून बळीराम. वा, माझं विस्मरण झालं भाऊ. बळीराम आहे, परशुराम आहे आणि श्रीराम आहे. पण राम म्हटल्याबरोबर कोण आठवतं? श्रीराम आठवतात. तद्वत जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातला सज्जन शब्द ऐकला का आपल्याला बरोबर बोध होतो की जगद्गुरु तुकोबरायाला संत हा शब्द वापरायचा आहे. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे, संत वर्णन करत असताना संत वर्णन करतात एकतर संताचं, नाहीतर संत वर्णन करतात देवाचं. विठ्ठला विठ्ठल कारण वर्णन करण्याचे 2 प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेत. एक वर्णन असतं भावनानिष्ठ आणि दुसरं वर्णन असतं वस्तुनिष्ठ. जीवाचा स्वभाव आहे, जीवाला वर्णन करत असताना जीवाला वर्णन करायची सवय आहे भावनानिष्ठ. जीवाला वर्णन करायची सवय आहे भावनानिष्ठ. पण संत मात्र वर्णन करत असताना वर्णन वस्तुनिष्ठ करतात. संत भावनानिष्ठ वर्णन करत नाहीत. वस्तुनिष्ठ वर्णन असतं संतांचं. जीव मात्र भावनानिष्ठ वर्णन करतो. बघा, एक सासूबाई होती, जावयाचं वर्णन करत होते. तिनं सांगितलं, महाराज आमचा जावाई रात्रंदिवस पैशातच खेळतो. म्हटलं, मोठेपणा सांगायचं फार माणसाला आवड आहे महाराज. थोडं असलं का जास्त सांगायची सवय असते. मला वाटलं आता काही मोठा ऑफिसर असेल, IAS असेल, IPS असेल, कोणीतरी मोठा अधिकारी असेल. मी विचारलं, का हो नानी, काय करतो जावाई? ते म्हणले, बँकेत कॅशियर आहे. म्हटले, बँकेत काय? कॅशियर आहे.
आता बँकेतला कॅशियर कॅश मध्ये किती जरी खेळला तरी का चहा प्यायचं स्वादी नाही का त्याच्यात? हा, पण वर्णन करत असताना असं मोठं वर्णन करायची माणसाला सवय. बघा दादा, ते आता गेट टुगेदर निघाले की गेट टुगेदर, ती गेट टुगेदर होतं आमचं. आता आमची 25 वर्षापूर्वी 10वी झालेली पोरांनी सगळ्यांनी सांगितलं गेट टुगेदर करू, गेट टुगेदर करू. मला फोन केला, म्हणले महाराज गेट टुगेदर आहे. आता मला महाराज म्हणलेच नसतील, तुमच्या लक्षात आलंच असेल. तर विद्यार्थी का कोण वर्गमित्र का महाराज म्हणत असतात का? अहो ती महाराज आहे हेही कल्पना मान्य करायला तयार नाहीत. फोन केला सांगितलं. मी म्हणलं बाबानो गेट टुगेदर करू, तुमची काय वर्गणी असेल ती देतो, पण विनंती एक आहे, माझ्या सोयीनुसार गेट टुगेदर तुम्हाला करावं लागेल. माझी ज्या दिवशी तारीख शिल्लक असेल, मी दिवसभर रिकामा असेल, त्या दिवशी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. त्यांनी सांगितले सांग, म्हटले तुझी तारीख सांग. मी तारीख दिली आणि तारीख दिल्यानंतर त्या तारखेला मी मोठेपणा सांगायलो बरं का. तारीख दिली आणि त्या तारखेला गेट टुगेदर. आता सगळे वर्गातले मित्र 20-25 वर्ष झालं, 10वी झालेली, आता कोण मोठा झाला, कोणी लहान झाला, कोण जाड झाला, कोणी पतळा झाला, आणि आता वर्गातल्या मुली मोठ्या मोठ्या झाल्या. आणि मग अंजी नावाची लहानपणापासून आमच्या वर्गातली आली जवळ. कार म्हणली महाराज झालास तू? होय ग अंजे म्हणलं. आता मी बी अंजेच म्हणलो, पुन्हा आता मी कशाला ग बसू. होय ग म्हणलं, महाराज आहे म्हणलं. आणि आमच्या गावाकडे येत नाहीस का म्हणले. मी म्हणलं येतो की सारखंच येतो म्हणले. तुला कुठं दिलंय म्हणलं. तिनं म्हणली मला ती काय त्या गावच्या अमुक गावच्या शेजारच्याच गावात मला दिलंय. बरं मग आता पुन्हा येताना येईन म्हणलं. कसं काय करतोय तुझा नवरा, काय करतो काय नाही विचारलं. तिनं माझी विचारली खुशाली, मी तिची विचारली काय करतोय. तिनं असं सांगितली म्हणसाल यादी. बाबा म्हणली अरे लय माझं चांगलं झालं म्हणले. काय? द्राक्षाची बाग आहे म्हणली 10 एकर, 1 दीर बघतोय. ट्रॅक्टर आहे 1 दीर बघतो म्हणली. आणि मी म्हणलं मग तुझा नवरा काय करतो? तो म्हणले माझ्या नवऱ्याला लय मोठी नोकरी आहे की म्हणले. तुला माहित नाही का? काहीच माहित नाही म्हणलो. अरे लय मोठी नोकरी, घरदार सगळं चांगलं आहे म्हणली. तू फक्त आता एकदा येच म्हणलं. मलाही वाटलं आता एवढं कल्याण झालं हिच्या गावाहून चालला आपण, उगं चहा तर घेऊन जावा. म्हणलं चल रे म्हणलं, जरा गाडी वळव म्हणलं इकडं. ते महाराज गाव पुढं आहे, असं ते चहा घेऊन जाऊ पटकन म्हणलं. मग वळवली गाडी, आणि गाडी वळवली. त्यांना विचारलं का म्हणलं असं एक अंजना नावाची आमची पाहुणे आहे म्हणलं. तर त्यांना कशाला सांगू वर्गातले, तर पाहुणे आहे म्हणलं. आणि तिचं घर कुठं आहे? त्यांनी सांगितलं अहो जावा की तेव्हा ती देवळा पुढं ती लेकरू खेळायला, तिचंच लेकरू आहे म्हटलं. गेलो उतरून देवळा पुढं, त्या लेकराला म्हणलं ए पोरा म्हणलं अरे आई कुठं गेली? त्यानं म्हणलं पत्रेवर चढली माईन बघाय म्हणलं. कुठं चढली? पत्र्यावर चढली म्हणलं इमाईन बघायला. खाली उतरलं. अंजे म्हणलं किती खोटं बोलावं ग म्हणलं. मुद्दा एवढाच आहे, माणसाला वर्णन करताना असं मोठं भलं करावं वाटतं बरं का. वर्णन वस्तुनिष्ठ असावं. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, वस्तुनिष्ठ वर्णन करतात, भावनानिष्ठ करत नाही. तुमचं आमचं वर्णन हे भावनानिष्ठ असतं, पण संतांचं वर्णन वस्तुनिष्ठ असतं. या कारणानं तुकोबऱ्यांचा सज्जन हा शब्द पाहिला का संतांचा बोध होतो. तद्वत जगद्गुरु तुकोबरायांनी संत पदासाठी 4 प्रमाण वापरले, आणि 4 प्रमाणानं जगद्गुरु तुकोबरायांनी संतांचं वर्णन केलंय. ऐका, शास्त्र सांगतं की जीवाला कुठल्याही गोष्टीचा बोध करून घ्यायचा असेल तर एकंदरीत शास्त्राच्या नियमानुसार 6 प्रकारची प्रमाणाचा वापर करावा लागतो. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल ऐका, काही गोष्टीचं ज्ञान होत असताना थोडं बारीक ऐका. काही वस्तू आणि विषयाचं ज्ञान होत असताना प्रत्यक्ष प्रमाणानं होत असतं. काही वस्तू आणि विषयाचं ज्ञान होत असताना अनुमान प्रमाणानं होत असतं. काही वस्तू आणि विषयाचं ज्ञान होत असताना शब्द प्रमाणानं होत असतं. काही वस्तू आणि विषयाचं ज्ञान होत असताना उपमान प्रमाणानं होत असतं. काही वस्तू आणि विषयाचं ज्ञान होत असताना अर्थापत्ती प्रमाणानं होतं, आणि काहीच ज्ञान होत असताना अनुपलब्धी नावाच्या प्रमाणानं प्राप्त होत असतं. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठला
प्रमाण कोणी वापरलं? माऊलींनी त्या दिवशी सांगितलं बघा, चारवाक नावाचा एक दर्शनकार झाला आणि त्या चारवाकाने हे प्रमाण वापरलं की प्रत्यक्ष प्रमाण जे डोळ्याला दिसत नाही ते आम्ही मानत नाही, हा त्या दर्शनकाराचा सिद्धांत आहे चारवाकाचा. पण त्याच्या मताचं इतर दर्शनकारांनी खंडन केलं, मला विस्तार करायचा नाही. पण चारवाक सांगतो की आम्ही जे डोळ्याला पाहतो तेच खरं आहे, जे डोळ्याला दिसत नाही ते खरं नाही. बघा, त्याचं खंडन आस्तिक दर्शनवाद्यांनी केलं. आस्तिक दर्शनवाद्यांनी त्याला एक प्रश्न विचारला, बाबा याच्यासाठी श्री गुरु चैतन्य महाराज एक खूप गोड दृष्टांत सांगत असतात. महाराज सांगतात, बाबा आपण आहेत म्हणजे आपले वडील होते, आणि ज्या अर्थी आपले वडील होते त्या अर्थी आपले आजोबा बरं आज नाहीत तरी सुद्धा कुणबी दाखला काढण्यासाठी कागद चाळायला चालू आहेत. आजोबा पणजोबा आज जरी नसले तरी मानावं लागेल की नाही मानावं लागेल? प्रत्यक्ष प्रमाणाचं खंडन केलं बरं का ते. चारवाक म्हणतो जे डोळ्याला दिसतं तेच खरं, पण जरी डोळ्याला दिसत नसलं तरी सुद्धा अनेक प्रमाणानं असं सिद्ध होतं की ज्या गोष्टी डोळ्यालाही दिसत नाहीत त्या सुद्धा मानाव्या लागतात. विठ्ठला विठ्ठल ऐका, चारवाक सांगतो की जे दिसतं तेच खरं, हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. दुसरा मुद्दा, प्रत्यक्ष प्रमाणानंतर काही गोष्टी अनुमान प्रमाणानं कळतात. अनुमान लावल्यानंतर कळतं. ऐका, त्याच चारवाकाला जेवण करायला बसल्यानंतर कनद नावाच्या दर्शनकाराने प्रश्न विचारला, बाबा आज तुझी भोजनामध्ये जी प्रवृत्ती झाली त्या प्रवृत्तीनं तुझी तृप्ती होणार आहे का? चारवाकानं उत्तर दिलं, मला माहिती नाही. दर्शनकाराने विचारलं, मग जेवणासाठी प्रवृत्त का झाला? काय कारण आहे? जर तृप्ती होणार आहे याची खात्री नसेल तर का जेवणासाठी प्रवृत्त झाला? त्यांनी उत्तर दिलं, मी काल भोजन केलं होतं त्यावेळेला मी तृप्त झालो होतो. याचा अर्थ आज मी जेवण केल्यानंतर सुद्धा काय होणार आहे? मी तृप्तच होणार आहे. काय लावलं त्यानं? अनुमान लावलं. अनुमान की काल जेवल्यानंतर मी तृप्त झालो, याचा अर्थ आज जेवल्यानंतर मी तृप्त होणार आहे. अनुमान प्रमाण वापरलं. अर्थात काही गोष्टीचं अनुमान प्रमाणानं ज्ञान होतं, पण याही पुढे जाऊन काही गोष्टीचं ज्ञान फक्त शब्द प्रमाणानं होतं. शब्द प्रमाण आहे. कल्पना करा, आपल्या गावातला एखादा मुलगा आहे आणि प्रयत्न करून अत्यंत कष्ट करून भारतीय सेनेमध्ये दाखल झाला. आता भारतीय सेनेची नोकरी पाहायला गेलं तर भारताच्या चारही दिशेला तिन्ही दिशेला अगदी बाउंड्रीवरती नोकरी करायला जावं लागतं. प्रत्येकाच्या, आता कोणाच्या घरी असेल सुद्धा एखादा सैनिक, तो देशाच्या सीमेवरती नोकरी करतो आणि देशाच्या सीमेवरती नोकरी केल्यानंतर त्याचं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर पत्नीला घरी ठेवतो आणि मग ड्युटीसाठी वर्षभर भारताच्या सीमेवरती जातो. 2-4 वर्षे 10 वर्ष झालं नोकरी करतो. नोकरी करता 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 पत्नीला घेऊन नोकरीच्या गावाकडे जातो. 2 वर्षे राहिल्यानंतर दोघांच्या जीवनामध्ये अत्यंत सुंदर अशा प्रकारचं ईश्वर कृपेनं एक गोंडस मूल जन्माला येतं. गोंडस आमच्या गुड्डीचा आहे बघा, राघव. नावच एवढं सुंदर ठेवलंय, बस नाव वाचलं की समाधान वाटतंय. असा सुंदर राघव झाला. आणि राघव झाल्यानंतर त्या सैनिक पती पत्नीने आई वडिलाला फोन केला, बाबा आज सकाळी पहाटे 5:30 वाजता मला पुत्ररत्न प्राप्त झालंय. मला म्हणजे सैनिकाला पुत्ररत्न प्राप्त झालं. शब्द ऐकल्याबरोबर बाप फोन खाली ठेवतो आणि धावत हॉटेलमध्ये जातो, 1 किलोभर पेढे आणतो आणि पेढे वाटायला सुरू करतो. काय प्रमाण आहे इथं? शब्द प्रमाण आहे. फक्त फोनवरती निरोप आलाय आणि हा पेढे वाटतो, इथं शब्द प्रमाणाचा वापर केला. तद्वत काही विषयाचं आणि काही
गोष्टीचं काही विषयाचं ज्ञान व्हायचं असेल, वस्तू आणि विषयाचं ज्ञान व्हायचं असेल तर जसं प्रत्यक्ष प्रमाण वापरावं लागतं, तसं अनुमान प्रमाण वापरावं लागतं, तसं शब्द प्रमाण वापरावं लागतं. आणि शब्द प्रमाण वापरल्यानंतर काही गोष्टीचं ज्ञान उपमान प्रमाणाने होतं. विठ्ठला काही वस्तू आणि विषयाचं ज्ञान होण्याकरता उपमान प्रमाण वापरलं जातं. अर्थात उपमान प्रमाण वापरण्याचं कारण शास्त्र सांगतं की उपमेयाचे गुण उपमानामध्ये असतात. त्यामुळं त्या गुणाचं साधर्म्य ज्ञान होण्याकरता उपमान प्रमाण वापरलं जातं. उपमान प्रमाण वापरलं जातं. बघा, एखाद्या गोष्टीला आपण उपमा देतो. एखादी आई लेकराला म्हणत असते, महाराज आमचा बाळ्या म्हणजे वाघच आहे. कोण आहे? वाघच आहे. आता फिरायला बिबट्या नाही, पण बोलण्याची भाषा आहे ती आईची की माझा मुलगा माझा बाळ्या म्हणजे वाघच आहे. आता वाघ या शब्दाचा अर्थ करत असताना आपल्या डोळ्यासमोर का त्याला शेपटी दिसते का? त्याला पाय दिसतात का? नाही दिसत. मग उपमान प्रमाण आहे. त्या आईनं कौतुकानं लेकराबद्दल उपमा दिली. कोणती? वाघाची. का वाघाची उपमा दिली? वाघाच्या गुणाची लेकराच्या गुणाचं साधर्म्य आहे. काय साधर्म्य आहे? जसा वाघ आक्रमक आहे, जसा वाघ चपळ आहे, वाघ जसा बुद्धिवंत आहे, आणि वाघ जसा सगळ्या प्राण्यामध्ये अत्यंत प्रतिष्ठित आहे, तसा लेकराचा गुण आहे. ह्या त्या आईचा भाव लेकराच्या गुणाचं साधर्म्य सांगण्याचा आहे. याच्याकरता त्या लेकराला आई उपमा वापरते. आणि तद्वत जगद्गुरु तुकोबर आहे, संतांचं वैभव, संतांचं मांगल्य, संतांचा अंतकरण प्रतिपादन करण्याकरता जगद्गुरु तुकोबर आहे सुद्धा संतांचा महिमा प्रतिपादन करण्याकरता 4 प्रमाण वापरतात. अभंगाच्या पहिल्या चंदनाचे हात पायाही चंदन, 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 चंदनाचे हात पायाही
तुकोबारायांची एक ओवी आठवली मला. कैसी आगळी क दैवाची, जय गंगा ओळली अमृताची, आणि होके जपे तपे श्रुती यांची फळा आली. विठ्ठला आपलं भाग्य मोठं आहे की महाराजांनी आज वेळ दिला, वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. कोटी कोटी धन्यवाद महाराज. बरं का, काय सांगत होतो, जगद्गुरु तुकोबरायांनी उपमा वापरल्या. उपमा, उपमान प्रमाणानं, 4 उपमान प्रमाणानं संतांचं वर्णन, संतांचा महिमा प्रतिपादन केलाय. आणि तुकोबरायांनी उपमा देत असताना एका वृक्षाची उपमा संतांच्या हाताला आणि संतांच्या पायाला दिली. चंदनाचे हात पायही चंदन. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, संत महात्म्यांचे हात कशाचे आहेत? चंदनाचे आहेत. आणि पाय कशाचे आहेत? चंदनाचे आहेत. बघा, गुरुवर्य मोठे माऊली त्या दिवशी बोलून गेले की संतांचे पायही परोपकारासाठी असतात आणि संतांचे हातही परोपकारासाठी असतात. त्यांचे वाक्य आहे त्या दिवशीच. जगद्गुरु तुकोबरायांनी चंदन या वृक्षाची उपमा संतांच्या हाताला आणि संतांच्या पायाला दिली. वास्तविक पाहता या अभंगाचं वर्णन आणि वैकुंठवासी श्री समर्थ सद्गुरू बाबांचं वर्णन, या दोन्ही वर्णनांमध्ये साधर्म्य आहे. साधर्म्य काय? साधर्म्य आहे की जे तुकोबरायांच्या वर्णनामध्ये साधर्म्य आहे तेच बाबांच्या आचरणामध्ये साधर्म्य होतं. तेच डोळ्यासमोर ठेवून अभंग निवडलाय. चंदनाचे हात आणि चंदनाचे पाय म्हणजे काय? ऐका, 15 दिवस गेले नाही तोपर्यंत त्या गावातल्या माणसाच्या अंतकरणामध्ये काय करावं, खूप दिवस झालं बाबाच आले नाहीत अशी भावना व्हायला आणि बाबा यायला भेटच पाहिजे. असे कित्येक माणसं मी उदाहरणं देतो, कित्येक उदाहरणं देतो तुम्हाला, कित्येक उदाहरणं देतो. मोठे माऊली खऱ्या अर्थानं आपला फार मोठं वैभव आहे फाडाच. मोठे माऊली लहान होते, मला थोडे 1-2 वर्षानं मोठे आहेत माऊली, 2-3 वर्षानं मोठे आहेत, पण मी त्यांचा पूर्वाश्रमीचा सर्व काळ पाहिलेला आहे. मी लहानपण त्यांचं पाहिलंय. RP कॉलेजला ते 11वी-12वीला होते त्यावेळेला मी पाहिलंय त्यांना. गोष्ट अशी आहे का माऊलींना रामायण सांगायची खूप आवड होती. मला खरं तर त्याच दिवशी बोलायचं होतं बरं का, पण दादा बोलायलेत. आणि दुसरी गोष्ट, माऊलींच्या गुडघ्यात पाणी झालंय, त्यांना उभं राहायला जास्त वेळ येत नाही आणि म्हणून मी त्या दिवशी वाढवलं नाही, नाही तर मला हे त्याच दिवशी त्यांच्या देखत बोलायचं होतं. असो, बाबांचं महिमा मला सांगायचं आहे की त्या काळामध्ये माऊली रामायण सांगायचे आणि बाबा त्यांच्या घरी जायचे. बाबांनी त्यांना माळ घातलेले. महाराष्ट्रामध्ये माऊलींचं आज कोणी हात धरू शकत नाही. माऊलीचा कोणीच हात धरायचा नाही महाराष्ट्रात. गाथा, ज्ञानेश्वरी आणि भागवत तिन्ही ग्रंथ कंठस्थ असलेले महाराष्ट्रातली ही विभूती आहे. धाराशिव जिल्ह्याचं भाग्य. एकदा टाळ्या वाजवा माऊलीच्या. की आईच्या पोटी असा भाग्यवान रत्न या महाराष्ट्रात दिला. महाराजांचा हात कोणी धरायचा नाही, महाराजांचे पायच धरायचे माऊलींचे. एवढं मोठं भाग्य. मी कशा करता सांगतो, त्या काळामध्ये बाबा घरी जायचे आणि बाबा घरी जात असताना मी चंदनाचे हात आणि पाय सांगतो बरं का. बाबा घरी जायचे आणि बाबा माऊलींच्या घरी गेले. माऊलींच्या घरी गेल्यानंतर आमच्या गावातील सदग्रस्त या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण कोरे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी घडलेली गोष्ट सांगतो, वस्तुस्थिती, माणूस समोर आहे. कोरे महाराज आणि बाबा माऊलीच्या घरी गेले. माऊली लहान होते, 12वी झालेली होती. काहीतरी बाबांनी निमित्त केलं, पाण्याचा तांब्या भरून आणायला सांगितलं माऊलीने. माऊली पाणी आणा म्हटलं आणि काहीतरी गोष्ट आणायला घरात माऊली गेलं. आणि माऊली गेल्यानंतर, घरात गेल्यानंतर बाबा कोरे महाराजाला काय म्हटलं एकदा त्यांच्या मुखातून ऐका. सांगा महाराज, माऊलीला ऐकू येईल एवढं सांगा. काय म्हणले होते बाबा? अवतारी पुरुष आहे.
हा योगभ्रष्ट पोरगा आहे बघ म्हटले. काय म्हणले? हा योगभ्रष्ट पोरगा आहे आणि मानिका ह्याचं वेगळं चिलिंतर आहे. हे बाबा कोरे महाराजाला म्हटले होते आणि माझी कोरे महाराजांची चर्चा झाल्यानंतर मला कोरे महाराजांनी सांगितलं की अहो ह्या व्यक्तीच्या बाबतीत बाबा असं म्हटले होते म्हणले त्या काळात. याचं नाव आहे वाच्या सिद्धी पावाल. माऊली ज्ञानोबरांनी सांगितलंय अज्ञापक व्हाल. गुरूंचा महिमा हा गुरु आहे तोपर्यंत कळत नाही. ते दिसायला आपल्यासारखे दिसतात. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा संत नव्हती जगा माणसाच्या सारिके. बाबा बाबाच होते. ज्यांनी कळलं ना त्यांनी फार आनंद घेतला महाराज. ज्ञानाचा आनंद घेतला वैभवाचा. आणि बाबा एक अशी विभूती होती बरं का. त्यांनी कधीच प्रपंचातली गोष्ट मागितली तरी सुद्धा कधी राग धरला नाही. ती त्याला दिलं ऐश्वर्य दिलं. विश्वनाथ मोरे महाराज अगदी आनंदानं सांगतात की वामन ही विहिरीतलं निळं जंभोळ पाणी बाबांनी दाखवलेलं आहे रे म्हटले. काय वैभव दिलं लोकांना बाबाने. किती मोठ्या अंतकरणानं वाटलं. काय व्यक्तिमत्व होऊन गेलं. असं व्यक्तिमत्व आता होणे नाही महाराज होणे नाही. बाबांना ज्यांनी पाहिलं ना ते खरंच बाबांना माझ्याकडे खूप उदाहरणं आहेत. तर मला आता सगळे सांगत बसायचे नाही. मला अभंगाचा भाव पाहायचा आहे. खूप उदाहरणं आहेत खूप उदाहरणं आहेत बाबांची. रात्रंदिवस परोपकारासाठी दादानी फिरावं बाबांनी फिरावं. रात्रंदिवस 15 दिवस गेल्याबरोबर सकणेवाडीला यावं. आणि माझ्या आयुष्यामध्ये मी नारदांच्या गादीवरून बोलतोय एक शब्द खोटा नाही. माझ्या आयुष्यात मी बाबांनी 5 पैसे कोणाला मागितलेलं पाहिलं नाही बरं का. 5 पैसे गुरुजी खरे का खोटे आहे गोष्ट. कधीच मागितलं नाही कधीच मागितलं नाही. आणि आम्ही लहान होतो आम्हाला वाटायचं बाबा फिरत कसे असतील बाबा. काय असेल बाबाची कमाल. कुठं 10 रुपये नाही कीर्तनाचा. तेव्हा तर काय नारळाचा काय विषयही नव्हता त्यावेळेला. आणि बाबांचा तर काय तो विषयच नव्हता. पण बाबांनी जर नोटा काढल्या ना तर माणसानं मोजतच बसावं इतके पैसे खिशातून काढित होते. विठाला सामर्थ्य. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात चंदनाचे हात जसं चंदन आहे तसे संत आहेत. काय चंदनाच्या गुणाचं आणि संतांच्या गुणाचं साधर्म्य आहे ऐका. चंदनाच्या 2 गुणाचं आणि संतांचं साधर्म्य. काय साधर्म्य आहे. चंदनाचा पहिला गुण आहे चंदन शीतळ आहे. पहिला गुण आहे चंदन कसं आहे शीतळ आहे. दुसरा गुण आहे चंदन सुगंधी आहे. चंदन सुगंधी आहे. अत्तरच्या दुकानात गेल्यानंतर आपण त्या अत्तरच्या दुकानदाराला विचारतो बाबा ओरिजिनल चंदन आहे का. आणि ओरिजिनल चंदन एवढं सुगंधी असतं महाराज. मला एकदा एका त्या चंदन नेहणाराने नाही ओळखून घ्या चंदन नेहणाराने मला थोडं दिलं होतं त्यातलं. म्हणले मी म्हणलं काय करता रे म्हणलं तुम्ही एवढं महाग आहे एवढं कुटाणा याचा. ते म्हणले महाराज तुम्हाला काय माहीत आहे म्हटले. थोडा वेळ थांबा म्हणले तुम्हाला आम्ही चमत्कार दाखवतो. आणि बहुती एवढीच गोळी मला दिली होती. कमीत कमी 15 दिवस ती गोळी आहे तोपर्यंत वास येत होता. पण पुन्हा त्या शर्टात सुद्धा वास येत होता. एवढं सुगंधित चंदन आहे. आणि हेच 2 गुण संतांकडे आहेत. कोणते. एक शीतलता आणि सुगंधीपण. चंदन किती शीतल आहे. 100 लिटर गोड तेल उकळवायचं. 100 अंश सेल्सिअस डिग्री असला ते तापमान गेल्यानंतर ते तेल खाळ 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 उकळतं. आणि तेवढं 100 लिटर तेल उकळत असताना त्या तेलामध्ये एक थेंब मैल्यागिरी चंदनाचा तेलाचा एक थेंब टाकायचा. एका थेंबानं 100 लिटर तेल काय होतं. तापविले चंदन निवविती कुडी. तापली या तेला निवविती कुडी. चंदनाची एक कुडी तेवढ्या मोठ्या तापलेल्या तेलाला एक थेंब शांत करतो. एवढं शीतल आहे मग एवढं शीतल. आणि त्याच पद्धतीनं संत महात्म्यांचा विचार केला तर संत महात्मे सुद्धा एवढे शांत आहेत. त्या दिवशी महाराजांनी दृष्टांत दिला मोठे माऊलीने. नाथ बाबांनी यवनाला सांगितलं अरे तुझ्यामुळे 108 वेळा मला स्नान घडलं. कशाचं ज्योतक आहे. शांतीचं ज्योतक आहे. विठाला विठाला
संतांचं अंतकरण शीतळ आहे, शांत आहे. शांतो महंतो वसंती संतो. शास्त्र सांगते की संत कसे आहेत? शांत आहेत. शांत आहेत की चंदनाच्या शीतलपणा आणि संतांच्या चंदनाचे तुका म्हणे चंदनाचे तैसे तुम्ही जगी संत जाना अवतार धराया अवतार धराया तैसे तुम्ही जगी तैसे तुम्ही जगी वा महाराज, फार पोषक प्रमाण. इथंच येणार होतो मी, पण लवकर स्टेशन गाठलं तुम्ही. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. संतजन कसे आहेत की जे चंदनाचे गुण आहेत त्याच गुणाने तुमचं अंतकरण भरलेलं आहे. की पहिला गुण आहे शीतल आहेत आणि दुसरा गुण आहे सुगंधी आहेत. संत सुगंधी आहेत, तुमच्या आमच्या जीवनाला सुगंध आणतात, सुगंध आणतात. बघा, अहो संतांनी माणसाच्या जीवनाला सुगंध आणला असं नाही, मग पशुच्या सुद्धा जीवनाला सुगंध आणला. ज्या रेड्यामुखी ज्ञानोबारायांनी वेद वधवून घेतले त्या रेड्याचं आळेफट्याला मंदिर झालं, मंदिर. आणि त्या रेड्याला आता रेडे महाराज म्हणतात. काय म्हणतात? रेडे महाराज. आणि त्या रेडे महाराजांची आता काय निघते? पालखी निघते. आळेफाटा ते पंढरपूर. कोणाची? रेडे महाराजांची. रेडे महाराजांची पालखी निघती हे आजही काही रेड्यांना कळत नाही. किती दुर्भाग्य आहे. आजही काही रेडे तयारच नाहीत ऐकायला. पण मला मुद्दा एवढा सांगायचा आहे, काय पशुच्या योनीला काय सुगंध आणला असेल हो. हनुमंतरायांच्या बाबतीमध्ये भागवतामध्ये फार कोण असा दुर्लभ, असा कोण दुर्लभ आहे म्हटले की दुष्ट आहे की जी हनुमंतरायाला मरकट योनीमध्ये जन्माला असं म्हणतोय म्हटले. नाथबाबांच्या त्या ओवीचा अर्थ आहे. योनी कुठली असू द्या, पशु अधिक असू द्या, मनुष्य असू द्या, स्त्री पुरुष असू द्या, सुशिक्षित अशिक्षित असू द्या, संतांचा संग घडला
का मानवी जीवनाला सुगंध आला. तद्वत चंदनाचे दोन गुण साधूच्या अंतकरणामध्ये आहेत. एक शीतलता आणि दुसरा सुगंधितता. पण माझ्यासारख्या काही थोडा बारीक विचार करायची सवय असलेल्या साधकांनी तुकोबऱ्यांना प्रश्न केला, महाराज तुम्ही संतांचं महिमान वर्णन करण्याकरता चंदनाची उपमा दिली, पटलं आम्हाला. चंदनाची उपमा दिली, चंदनाचे गुण सांगितले, चंदनाच्या गुणाचे आणि साधूच्या अंतकरणाच्या हृदयाचे साधर्म्य ज्ञान आम्हाला झालं की शांत असतात आणि सुगंधी असतात, हेही पटलं. पण चंदनाच्या जसे गुण आहेत तसे चंदनाकड काही अवगुण आहेत. चंदनाकड अवगुण आहेत. महाराजांनी विचारलं कोणते अवगुण आहेत? त्यांनी सांगितलं चंदनाकडे एक अवगुण आहे, जे चंदन शीतळ आहे, जे चंदन सुगंधी आहे, ते चंदन प्राप्त करण्याकरता त्याच्या बुडाला मोठमोठ्या सापाचे वेटाळे असतात आणि ते साप बाजूला काढावे लागतात, तेव्हा चंदन प्राप्त होतं. तेव्हा चंदन प्राप्त होतं. माऊली ज्ञानोबरायांनी फार गोड चिंतन केलं. तैसे उकलोनी सापाचे वेडे, मग चंदनाती खेव देणे पडे, अथवा विवसी चळे पळे, मग पडे निदान हाता. ज्ञानोबराय काय म्हणतात की उकलोनी सापाचे वेडे, मग चंदना खेव देणे पडे. कधी चंदनाची भेट होती? सापाचे वेडे बाजूला काढल्यानंतर चंदन प्राप्त होतं. पटलं महाराज, खरंच अवगुण आहे. चंदन प्राप्त करून घेणं एवढं सोपं नाही. मग चंदनामध्ये दुसरा अवगुण आहे. काय अवगुण आहे महाराज? चंदन किती जरी सुगंधी असेल, चंदनानं किती जरी जावृक्षांना सुगंधी केलं असेल, तरी सुद्धा चंदन वेळूच्या झाडाला सुगंधी करू शकत नाही महाराज. वेळूच्या झाडाला चंदन सुगंधी करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण वेळू हा पूर्णपणे मोकळा नसतो, तर आतमध्ये काय असतात? काय असतात? गाठी असतात. कुठं असतात? आत गाठी असतात. आत. आता त्या दोन्ही शब्दाला जोडून घ्या मनातल्या मनात. मी विस्तार करत नाही. का चंदनाला सुगंधी करत नाही, वेळूला का चंदन सुगंधी करत नाही? त्याचं एकच कारण आहे की तो चंदन वेळू हा चंदनात आतल्या बाजूनं पोकळ नाही, याचं कारण तो अंतकरणानं शुद्ध नाही. अशी बरीच माणसं असतात, कित्येक वर्ष संतांच्या संगतीत राहतात, पण वेळूसारखे जीवन जगतात. ते कधीच सुगंधी होत नाहीत, कधीच सुगंधी होत नाहीत. अवगुण आहे. वेळू त्याला कधीच सुगंधी करू शकत नाही. पण संत आमचे याच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहेत. ऐका, तोच वेळू तोडायचा, घरी आणायचा, त्यातला लहान फोक काढायचा आणि लहान अशा बारक्या फोकाला आमच्या भागवत धर्माची पताका अडकवायची आणि तो भागवत धर्माचा वेळू खांद्यावरती घेऊन जायचा. घरोघरी गेल्याबरोबर त्या वेळूची पूजा केली जाते, पूजा केली जाते घरोघरी त्या वेळूची. दरी तिच्या हाती संत कृपावंते, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. अरे ज्या संतांनी त्या वेळूला हाताला धरलं तो पूज्य झाला, पूज्य. घरोघर गंध लिहू लागला, गंध लिहू लागला. महाराज, दोन अवगुण आहेत चंदनाकड की चंदन प्राप्त करून घेणं एवढं सोपं नाही, आणि दुसरा अवगुण आहे चंदन सगळ्या झाडांना सुवासित करत नाही. मग केळीला सुवासित करत नाही, वेळूला सुवासित करत नाही. दोन अवगुण आहेत. तुकोबऱ्यांनी सांगितलं, वेड्या, चंदनामध्ये दोन तुला अवगुण दिसत असतील. मी चंदनाची उपमा दिली, पण महिमा प्रतिपादन करत असताना महिमेचं वर्णन करण्याकरता जी उपमा दिली ती थोडी कमी वाटते. तुकोबऱ्यांनी सांगितलं, उत्तरार्धामध्ये एक उपमा देतो, ती उपमा संतांच्या महतीला बघ. तुकोबराय म्हणतात, परिसा नाही आहे न कवणे, परिसा नाही न कवणे अंग, परिसा नाही न कवणे अंग. चंदनाचे हात
चंदनाची उपमा थोडी कमी वाटली. तुकोबरायांनी दुसऱ्या उपमेचं प्रयोजन केलं. तुकोबरायांनी सांगितलं चंदनाचे हात पायही चंदन. मग चंदनामध्ये दोन अवगुण दिसले. दोन अवगुण दिसल्यानंतर तुकोबरायांनी उपमा बदलली आणि तुकोबरायांनी सांगितलं परिसा नाही न कवने अंगा. परीस परीस आहे परीस. पाहिलाय का कोणी इथं? हा पाहिलाय का? पाहिला नाही, आपण ऐकलाय. परीस आहे. काय करतो परीस? हा बापू हे स्टँड आहे. स्टँड काय किंमत असेल स्टँडची? हा 500 रुपये. हा 500 रुपये किंमत आहे. बापू चंदन आणलंय लावू का याला? परीस आणलाय लावू का याला? हा लावलं तर तुम्हाला देणार ना, घरी नेणार आहे. परिसाचा स्पर्श एका लोखंडाला झाला का परिसाचं लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. सोनं. आता उगा हलक्या हातानं भाव धरायचा. हलक्या हातानं, कारण भावात चढ उतार आहे बरं का महाराज. भाव स्थिर नाही सोन्याचा. उगा हलक्या हातानं 1.25 लाख रुपये धरा. बास की 1.25 लाख. 1.25 लाख रुपये सोन्याचा भाव धरला. मला सांगा या स्टँडचं किती वजन होईल? हा किती वजन होईल? किती पैसे होतील? बापू किती श्रीमंत होईल? बापू पुन्हा किती विमानं गेली इंडिगो सारखी? हा बापूंचं काय जीवन बदलल? हा किती सामर्थ्य आहे जीवन बदलण्याची. कशामध्ये? परिसामध्ये. एवढं मोठं सामर्थ्य आहे परिसामध्ये. हा धातू आहे आणि तो धातू लोखंडाचं सोनं बनवतो. आता सोनं हा किती मौल्यवान आहे. मौल्यवान आहे महाराज. अहो ती ओरिजिनल तर दिसतं सुंदर, पण डुप्लिकेट सुद्धा त्याच्यापेक्षा सुंदर दिसतं. चोर गेलते एक जणीच्या घरी चोरी करायला, आणि चोरी करायला गेल्यानंतर घर फोडलं आणि गळ्यातलं हिसकावून घ्यायले. हिसकावून घ्याल्यावर सोडीनाच गेली. आता सोडीना गेल्यावर चोर का ग बसतेत का? हा अशा मरस्तोर हाणली. सोड म्हणले. किती वेळ झालं म्हणले, तुला कळत नाही का आम्ही कोण आहेत ते? सोड. तरी ओढू धरायची. दोघांनी हात धरले, 2 टोले लावले, घेतलं काढून. आणि तेवढं धरून सुद्धा ओढून घेतलं हिसकावून. आणि हिसकावून घेतल्यावर टोलं खाल्ले तर ग बसावं. दरवाजा पस्तोर गेले तर, आणि ती म्हणले हाना काय हाणायचं ती, याच्यापेक्षा माझा नवरा जास्त हाणतो म्हणले, मला काहीच होत नाही. चोर हसले. बरोबर गप तर बसावं. दार असं पुढं वळून चोर निघून जाणार इतक्यात पुन्हा आरडली. न्या म्हणली सगळं मिळून 100 रुपयाचं आहे. पुन्हा महागारी आली आणि हाणली. किती मौल्यवान धातू आहे. एवढा मौल्यवान धातू परीस आहे. ऐका, विनोद बाजूला सोडा, उग फवारणी केली. विनोद बाजूला सोडा. ऐका, परीस हा मौल्यवान धातू आहे. मौल्यवान की तो काय करतो? स्पर्श झाल्याबरोबर दिव्य बनवतो, सोनं बनवतो. तद्वत संत महात्म्यांचं लक्षणाचं साधर्म्य मला सांगायचंय की संत महात्मे काय करतात की संत महात्म्यांचा स्पर्श झाला, संत महात्म्यांच्या चरणाची धूळ आपणाला लागली, संत महात्म्यांची सत्संगती आपणाला घडली की माणसाची काया सुद्धा काय होती? दिव्य. संतांच्या संगतीनं मानवी देहाची काया दिव्य होती. परीस जसा स्पर्श केल्यानंतर लोखंडाचं सोनं करतो, तसं संत सुद्धा तुमच्या आमच्या जीवनाचं सोनं करतात. सोनं महाराज. एका जनार्दनी संत
सोनं करतो तसं संत संगतीमध्ये जीवाचं सोनं होतं. म्हणून तुकोबराय सांगतात, परिसा नाही हीन कवने अंगा. कोण्या बाजूनी परीस लोखंडाला लावा, परिसा नाही हीन कवने अंगा. कोण्या अंगानं जरी परिसाचा स्पर्श झाला तरी सुद्धा लोखंडाचं सोनं होतं. महाराज तुकोबरायला पुन्हा शंका केली. तुकोबराय म्हणले, अरे तू शंकराचार्य आहे का शंकाचार्य आहे? काय शंका? महाराज परीस लोखंडाचं सोनं बनवतो, पण परिसामध्ये सुद्धा एक अवगुण आहे. कोणता अवगुण आहे? तर परिसामध्ये असा अवगुण आहे, परीस लोखंडाला सोनं बनवतो पण परीस लोखंडाला परीस बनवत नाही. विठ्ठला विठ्ठला ऐका, परीस लोखंडाला सोनं बनवतो पण परीस हा लोखंडाचा परीस करत नाही. परीसाचा अवगुण आहे. परीस हा लोखंडाला परीस बनवत नाही. आणि दुसरा एक अवगुण आहे. कोणता? तुकोबरायांनी सांगितलाय, परीस हा खापरावर काही परिणाम करत नाही. खापरावर परिणाम करत नाही. त्याचा पूर्वार्ध मला आठवत नाही बघा, प्रमाण आहे तुकोबरायांचं. करिता नव्हे नीट पुसा श्वानाचे ते पुस. करिता नव्हे नीट श्वानाचे ते पुस. श्वान म्हणजे कुत्रा आणि पुस म्हणजे शिपटी. करिता नव्हे नीट श्वानाचे ते पुस, खापरा परीस काय करी. तुकोबरायांचं प्रमाण आहे. खापरावरती परीस काहीच करू शकत नाही. दोन अवगुण आहेत. खापरावर परिणाम होत नाही आणि दुसरा अवगुण लोखंडाचा परीस बनवू शकत नाही. पण संत महात्मे मात्र परीसापेक्षा पुढच्या प्रमाणामध्ये. संत महात्म्यांकडे पाहिलं तर संत मानवी जीवनाचं एकदा कल्याण केलं, एकदा त्याच्या जीवनातलं जन्म मृत्यू संपला का पुन्हा त्याला जन्माला यायची गरज नाही असे मुक्त करतात. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीची मुक्तता, दिपी दिसे पाहता आपुली वस्तू, या पदाला नेहून संत पोहोचवतात. तुकोबरायला शंकाचार्यानं पुन्हा शंका केली. महाराज तुम्ही चंदनाची उपमा दिली, दोन अवगुण निघाले. परीसाची उपमा दिली, दोन अवगुण निघाले. पण याही पेक्षा तुकोबरायाने सांगितलं, एक काम कर म्हटले, याच्यापेक्षा तुला पुढची उपमा देऊन देतो, मग संतांचं साधर्म्य पहा. अभंगाचं दुसरं
तुकोबरायाच्या दुसऱ्या चरणामध्ये पुन्हा उपमा देतात. दीपा नाही पाटी पोटी अंधकार. दिव्याची उपमा दिली संतांना. कशाची दिली? दिव्याची उपमा दिली. आता दिवा काय करतो? तर पहिला गुण आहे दिव्याचा, दिवा अंधकार घालवतो. बघा, लाईट गेल्या गेल्या कीर्तन बंद राहिलं तर थांबलो होतं का नाही थोडा वेळ? हा, दिवा हा प्रकाश देतो, प्रकाश. तद्वत संत महात्मे सांगतात की बाबा, जसं दिवा प्रकाशमान झाल्यानंतर अंधकार पळून जातो, अंधकार पळून जातो. मला सांगा, सूर्य उगवल्यानंतर किती वेळाने अंधार जातो? तत्क्षणी, ज्या क्षणी सूर्याचा उदय आहे त्या क्षणी अंधकार नाहीसा होतोय. तसं दीपा नाही पाटी पोटी अंधकार. दिवा आहे दिवा. आता मला सांगा, या गावातला दिवा सकनेवाडीला नेला, उजाड देईल का नाही देईल? बरं, दिव्याच्या उजाडानं तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली, वाचा म्हणल का नाही म्हणल? आणि दिव्याच्या उजाडानं खिसा कापला, काय करेल दिवा? प्रकाशच देईल. दिवा सर्वांना सारखा प्रकाश देतो. त्या प्रकाशाचा आनंद तुम्हाला कसा घ्यायचा आहे तुम्ही ठरवायचं. पण दिवा मानवी जीवनाला सतत प्रकाशमान करतो. अर्थात त्याचा एकच अर्थ आहे की मानवी जीवनातलं अज्ञान नाहीसं करतात. संत महात्मे दिव्यासारखे आहेत. दिवा जसा येथीचा दिवा नेलिया शेजिया गावा, तो तेथे तरी पांडवा दीपचिकी. ज्ञानोबराय म्हणतात की ह्या गावचा दिवा त्या गावात नेला तरी तो तिथं तोच कार्य करणार आहे. तद्वत संत महात्मे जगाकडे पाहत असताना दिव्याच्या वरतीनं पाहतात. दिवा जसा रात्रंदिवस जगाच्या कल्याणाकरता तेवत राहत असतो, तद्वत संतांचं जीवन आहे की दिव्याप्रमाणे. म्हणून तुकोबरायांनी दिव्याची उपमा दिली की दिवा हा रात्रंदिवस परोपकारासाठी तेवत राहतो. पण जसा दिवा परोपकार करतो तसं दिव्याकडे सुद्धा 4 अवगुण आहेत. 4 किती अवगुण आहेत? 4 अवगुण आहेत दिव्याकडे. कोणकोणते अवगुण आहेत बघा. आता यातले 2 मी सांगतो, 2 तुम्ही सांगायचं, तर कीर्तन पुढं जाईल. 10 तर वाजलेत, आपणाला आणखी एक 10-5 मिनिटाची गरज आहे. मी 2 सांगतो बरं का. दिवा हा ठेवल्या जागी जागा काळी करतो. आणि दुसरा अवगुण आहे, दिवा हा वात जाळतो. काय करतो? वात जाळतो. 2 सांगितले, आता तुम्ही 2 सांगा. दिव्याखाली अंधार. बरं, अजून? दिवा ऐका, वा छान, चांगला आहे की, तोही चांगला गुण आहे, अवगुण आहे. ऐका, 4 अवगुण आहेत. कोणकोणते? दिवा ठेवल्या जागी ठेवलेल्या जागची जागा काळी करतो, पहिला अवगुण आहे. दुसरा अवगुण आहे, वात जाळून टाकतो. तिसरा अवगुण आहे, तेल पेतो. आणि चौथा अवगुण आहे, वारा आलं तर फडफड करून विजून जातो. विठाला 4 अवगुण आहेत दिव्याकडे. तेलाशिवाय जळत नाही, वातही जाळून टाकतो आणि फडफड केल्यानंतर जळून जातो. काही साधक जीवनामध्ये फडफड फडफड केले आणि जळून गेले. कधी? कोरोनामध्ये डॉक्टरांनी थोडं भय सांगितलं, तेवढ्यात काही दिव्यांनी माळा काढून टाकल्या. काही दिव्याने माळा काढून टाकल्या. फडफड केलं, विजून गेले. महाराज असं चालत नाही पार मारतात. देह जावो अथवा राहो. मग फडफड करून विजल्यानंतर त्याला दिवा कोण म्हणाल? आणि दिवा कोणाच्या घरी जायची गरज नसते. दिव्याखालीच माणसं येत असतात. जिथं दिवा आहे तिथं लोकांनी जायचं असतं. तसं दिव्याकडे सुद्धा 4 अवगुण आहेत. मग तुकोबरायांना विचारलं, महाराज चंदन पाहिला, चंदनाचे काही गुण आहेत, काही अवगुण आहेत. परीस पाहिला, परीसाचे काही गुण आहेत, अवगुण आहेत. दिवा पाहिला, दिव्यामध्ये सुद्धा काही गुण आहेत, काही अवगुण आहेत. दिवा सुद्धा काही परिपूर्ण गुणवान नाही. तुकोबरायांनी सांगितलं, आता एक काम करा म्हटले. काय? वेळ संपत आली ना, मग पटकन मुद्द्याला हात घाला म्हणले. तुकोबरायांनी सांगितलं, बाबा दीपा नाही पाटी पोटी अंधकार. मान्य आहे, दिवा सर्वत्र जगाच्या कल्याणाकरता तेवत राहतो, पण 4 अवगुणानं संपन्न आहे. मग एक काम करा. काय?
सर्वांगी साखर अवघे गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड नाही पाठी पोटी अंधकार नाही पाठी पोटी अंधकार नाही पाठी पोटी अंधकार नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघे गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड तुकोबरांनी चौथी उपमा दिली. चौथी उपमा दिली बघा. कशाची उपमा दिली? साखरेची. सर्वांगी साखर अवघी गोड. आता साखरेच्या बाबतीत विचार करत असताना बघा, एक जणाच्या घरी पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर कोकणातला प्रसंग होता. कोकणामध्ये जर घरी पाहुणा आला तर कोकणातल्या पाहुण्याला पाहुणचार करण्याकरता घरातून पहिल्यांदा जर कशाची प्लेट येत असेल तर कोकणातल्या उत्तम काजूची प्लेट येते. पाहुणे घरामध्ये बसलेले आहेत आणि पाहुणे बसल्यानंतर पाहुण्यांनी पाहुणचार म्हणून तांब्यावर पाणी दिलं आणि एक प्लेट भरून काजू आणले. एक प्लेट भरून काजू आणले आणि पाहुण्याच्या हातात दिले. पाहुण्यांनी पाहिलं तर त्याच्यावरती कवच आहे, मग पक्के झालेले आहेत. पाहुण्यांनी विचार केला आणि पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आता हे फोडायचे आणि काजू खायचे. पाहुण्याने ती टर्पल काढायचं फेकून द्यायचं, काजू खायचा टर्पल काढायचं फेकून द्यायचं. नियम झाला, वरचं काढायचं आणि मधलं खायचं. काजूची प्लेट संपली. पाहुण्यांनी प्लेट मध्ये नेली आणि दुसरी प्लेट आणली. त्या पाडाच्या खारका आणल्या, पाडाच्या खारका. आता नियम बदलला. काय नियम आता चालू झाला? आता वरचं खायचं आणि मधलं टाकून द्यायचं. पाहुण्यानं इकडून तिकडून पाहिलं, काढण्यासारखं काही दिसत नव्हतं. चावून बघावं म्हटलं आणि दाताखाली घेतलं. त्याच्या लक्षात आलं खारीक फुटते. त्यानं ती खारीक फोडली, वरचं खाल्लं, मधलं फेकून दिलं. प्लेट संपली. प्लेट संपल्यानंतर पाहुण्यानं प्लेट मध्ये नेली आणि मध्ये नेल्यानंतर पाहुणे कोकणातले असल्या कारणानं सुंदर अशा प्रकारचा अत्यंत सुंदर सुगंधी असा एक हापूस आंबा प्लेटमध्ये आणला. आता काय करायचं? आता काय नियम आहे? आता वरचं टाकायचं, आतलं पण टाकायचं आणि कुठलं खायचं? मधलं खायचं. नियम झाला, मधलं खायचं. वरचं टाकून द्यायचं, आतलं टाकून द्यायचं आणि मधलं खायचं. आंब्याच्या बाबतीमध्ये नियम बनला. पाहुण्यांनी आंबामध्ये नेला आणि आंबामध्ये नेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं पाहुण्यांचे दात कळकले असतील. एवढी एवढी मुठभर साखर आणली आणि पाहुण्याच्या हातावर दिली. त्याने विचार केला आता याला फोडावं का चावावं का काय करावं. पाहुण्यानं उचलीन गप म्हणून जिभेवर टाकली. आता काय झालं? सर्वांगानं साखरेमध्ये पाहायला गेलं तर सर्वांगानं तुकोबऱ्यांचं एक प्रमाण आहे. चंदनाचे वाशे धरतील नाक, नावडे कनक न गडे हे. साखरेची गोडी सारखी सकळा, थोरा मोठ्या बाळा धाकुटिया. तुकोबरे सांगतात की साखरेची गोडी कशी आहे तर थोरा मोठ्या बाळा धाकुटिया. सर्वांना साखर गोड आहे, पण इथं बसलेल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे. महाराजांनी रात्री सांगितलंय साखर सर्वांगी गोड आहे म्हणून ज्यांची साखर 160च्या वर गेली त्यांनी कृपया उद्यापासून जिलबी खाणं बंद करा. अन्यथा भाऊच्या नावानं ओरडचाल, घरची म्हणतील रोज सप्त्याला जायचे आणि जिलबी खाऊन यायचे. साखर गेली 400वर. हा महाराज, साखर सर्वांगानं जरी गोड असेल तर सर्वांसाठी गोड नाही. विठ्ठला चारही विकल्प डोळ्यासमोर ठेवलेत. धावत्या वेगामध्ये बोलतो, अगदी 2-5 मिनिटामध्ये थांबायचंय. ऐका, चंदन पाहिलं चंदनामध्ये अवगुण आहेत, परीस पाहिला परीसामध्ये अवगुण आहेत, दिवा पाहिला दिव्यामध्ये अवगुण पाहायला मिळाले, साखर बघितलं साखरेमध्ये अवगुण आहेत. तुकोबरायांनी एका वाक्यात या सगळ्याचा निर्वाळा दिला. कैसा? तुका म्हणे कैसा? तुका तुका
दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साकर अवघे गोड तुका म्हणे तैसा सज्जना पासोणी पाहता अवगुण मिळे चिना तुको बरे सांगतात तुका म्हणे तैसा म्हणजे कैसा चंदना जैसा तुका म्हणे कैसा परिसा जैसा तुका म्हणे कैसा दिवा जैसा तुका म्हणे कैसा साकर जैसा विठोबार ज्ञानेश्वर